आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। पवित्र श्रीमद देवी महापुराणामध्ये सृष्टी रचनेचे प्रमाण ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे आई व वडील, दुर्गा आणि ब्रह्म, काल यांच्या योगातून ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा जन्म। पवित्र श्रीमद देवी महापुराण, तिसरा स्कंद, अध्याय 1 ते 3, गीता प्रेस, गोरखपूर येथून प्रकाशित। अनुवाद करता श्री हनुमान प्रसाद पोद्दार आणि चिमनलाल गोस्वामीजी। पान नंबर 114 पासून पान नंबर 114 ते 118 पर्यंत विवरण आहे की कित्येक आचार्य भवानी हिला संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारी असे सांगतात। तिला प्रकृती म्हटले जाते। तसेच ब्रह्म, कालच्या सोबत तिचे अभेद संबंध आहेत। ज्याप्रमाणे पत्नीस अर्धांगिनी देखील म्हटले जाते, अर्थात दुर्गा ब्रह्म म्हणजे कालची पत्नी आहे। एका ब्रह्मांडाच्या सृष्टी रचनेविषयी राजा श्री परीक्षित याने विचारल्यावर श्री व्यासजी म्हणाले की मी श्री नारदजींना विचारले होते की हे देवर्षी, या ब्रह्मांडाची रचना कशी झाली? माझ्या या प्रश्नाच्या उत्तरादाखल श्री नारदजी म्हणाले की मी माझे पिता श्री ब्रह्माजी यांना प्रश्न विचारला होता की हे पिताश्री, या ब्रह्मांडाची रचना आपण केली की श्री विष्णूजी याचे रचयिता आहेत, का शिवजींनी रचना केली? सत्य ते सांगण्याची कृपा करावी। तेव्हा माझे पूज्य पिता श्री ब्रह्माजी म्हणाले की बाळ नारद, मी स्वतःला कमळाच्या फुलावर बसलेलं पाहिले होते। मला ज्ञान नाही, या अथांग जलामध्ये मी कोठून उत्पन्न झालो? 1000 वर्षापर्यंत मी पृथ्वीचा तपास करत राहिलो, कुठेही पाण्याचा अंत किनारा सापडला नाही। मग तप करा अशी आकाशवाणी झाली। मी 1000 वर्षे तप केले। तत्पश्चात सृष्टी रचनेसाठी आकाशवाणी झाली। इतक्यात मधु आणि कैटब नावाचे 2 राक्षस आले आणि त्यांच्या भीतीमुळे मी कमळाच्या देठाला पकडून खाली उतरलो। तेथे भगवान विष्णूजी शेषशय्येवर चेतनाहीन होऊन पहुडलेले होते। त्यांच्या मधून एक स्त्री म्हणजे प्रेतवत प्रविष्ट झालेली दुर्गा बाहेर पडली। ती आकाशामध्ये आभूषणे परिधान केलेली दिसू लागली। त्यावेळी भगवान विष्णू शुद्धीवर आले। आता मी आणि विष्णूजी दोघे होतो। एवढ्यात भगवान शंकरजी देखील आले। देवीने आम्हाला विमानामध्ये बसवले आणि ब्रह्मलोकी घेऊन गेली। तेथे एक ब्रह्मा, एक विष्णू आणि एक शिव अजून दिसले। मग आणखी एक देवी दिसली। तिला पाहून विष्णूजींनी विवेकपूर्वक खालीलप्रमाणे वर्णन केले। ब्रह्म, कालने भगवान विष्णूंना चेतना प्रदान केली। त्यांना आपल्या बाल्यावस्थेतील आठवण आली तेव्हा बालपणातील कथा ऐकवली। पान नंबर 119 ते 120 वर भगवान विष्णूजी हे श्री ब्रह्माजी आणि श्री शिवजींना म्हणाले की ही आपणा तिघांचीही माता आहे। ही जगत जननी प्रकृती देवी आहे। मी या देवीला तेव्हा पाहिले होते जेव्हा मी एक लहान बालक होतो। ही मला पाळण्यामध्ये झोके देत होती। तिसरा स्कंद, पान नंबर 123 वर श्री विष्णूजी श्री दुर्गाजींची स्तुती करून म्हणाले की तू शुद्ध स्वरूपा आहेस। हा संपूर्ण संसार तुझ्यापासूनच उद्भासित म्हणजे निर्माण होत आहे। मी म्हणजे विष्णू, ब्रह्मा आणि शंकर आम्ही सर्व तुझ्या कृपेनेच विद्यमान आहोत। आमचा आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होत असतो, अर्थात आम्ही तीनही देव नाशवान आहोत। केवळ तूच एक नित्य म्हणजे अविनाशी आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती देवी आहेस। भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुझ्यापासून प्रकट म्हणजे उत्पन्न झाले आहेत, तर त्यांच्यानंतर उत्पन्न झालेले ब्रह्माही तुझेच बालक झाले। मग मी तमगुणी लीला करणारा शंकर काय तुझं अपत्य नाही झालो? अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस। विचार करा, वरील विवरणावरून सिद्ध झाले की श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी नाशवान आहेत, मृत्युंजय म्हणजे अजर अमर व सर्वेश्वर नाहीत, आणि दुर्गा म्हणजे प्रकृतीचे पुत्र आहेत, आणि ब्रह्म म्हणजे काल सदाशिव यांचा पिता आहे। तिसरा स्कंद, पान नंबर 125 वर ब्रह्माजी यांनी विचारले की हे माते, वेदांमध्ये ज्यांना ब्रह्म म्हटले आहे ते तूच आहेस की अन्य कोणी प्रभू आहेत? याच्या उत्तरादाखल येथे तर दुर्गा म्हणते की मी आणि ब्रह्म एकच आहे। नंतर याच स्कंदात अध्याय 6 पान नंबर 129 वर म्हटले आहे की आता माझे कार्य सिद्ध करण्यासाठी
तुम्ही तिघे विमानात बसून लगेच जा. कोणतेही कठीण कार्य उपस्थित झाल्यावर जेव्हा तुम्ही माझे स्मरण कराल तेव्हा मी समोर प्रकट होईल. हे देवतांनो, माझे म्हणजे दुर्गाचे आणि ब्रह्मचे ध्यान तुम्ही सदोदित केले पाहिजे. आमच्या दोघांचे स्मरण करत राहिलात तर तुमचे कार्य सिद्ध होण्यात किंचितही संदेह नाही. वरील व्याख्यांवरून असे स्वसिद्ध होते की दुर्गा म्हणजे प्रकृती आणि ब्रह्म म्हणजे काल हेच तीनही देवतांचे आई वडील आहेत. तसेच ब्रह्मा, विष्णू व शिव हे नाशवान आहेत व पूर्ण शक्तियुक्त नाहीत. तीनही देवतांचा म्हणजे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी विवाह दुर्गा म्हणजे प्रकृती देवीने केला. स्कंद 3 पान नंबर 128 व 129 वर गीता अध्याय नंबर 7 मधील श्लोक नंबर 12. ये च एव सात्विकाः भावाः राजसाः तामसाः च ये मतः एव इति तान विद्धि न तु अहम तेषु ते मयी. अनुवाद. च अजून, एव देखील, ये जो, सात्विकाः सत्वगुण विष्णूजींचा स्थिती, भावाः भाव आहे आणि ये जो, राजसाः रजगुण ब्रह्माजींचा उत्पत्ती, च आणि तामसाः तमगुण शिवजीकडून संहार आहे, तान ते सर्व तू, मतः एव माझ्याद्वारे सुनियोजित नियमानुसारच होणारे आहेत, इति असे विद्धी जाण तू, परंतु वास्तविक तेषु त्यांच्यामध्ये अहम मी आणि ते ते मयी माझ्यामध्ये न नाहीत.